कोतुलीच्या सज्जन पाटील यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून चांगला व्यवहार जपला असल्याने सहकारात त्यांनी आपला दबदबा निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार आमदार विनय कोरे यांनी संस्थेच्या पहिल्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी काढले। अध्यक्षस्थानी गोकुळ संचालक अजित नरके, कर्णसिंह गायकवाड होते। कोतुलीसारख्या ग्रामीण भागात रोजगाराशिवाय काही उपलब्ध नसतानाही संस्था चालवणे फार कठीण आहे। परिसरातील जनतेच्या पाठबळावर येथील संस्था टिकून व गरडभरारी घेत असल्याचे उद्घाटन प्रसंगी अजित नरके यांनी बोलताना सांगितले। यावेळी महाराष्ट्र उद्योग समूहाचे ज्येष्ठ नेते डी पाटील, महाराष्ट्र व्हाईस चेअरमन RS पाटील, सरपंच वनिता पाटील, माननीय जिल्हा परिषद सदस्य संगीता पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी अरुण पाटील, जनसेवा चेअरमन सागर वरपे, कोल्हापूर अर्बन चेअरमन संदीप गुरव, जागृती पतसंस्था चेअरमन लक्ष्मण चौगले, व्हाईस चेअरमन विजय फिरंगे, विश्वास पतसंस्था चेअरमन विश्वास पाटील, शौपत संस्थेचे चेअरमन विकास पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम खोत, सतेज विकास चेअरमन रवींद्र पाटील, एनमार्टचे मालक नामदेव कुंभार, उपसरपंच जयसिंग पाटील, कुंभी साखर संचालक सुरेश काटकर, इंजिनियर DY पाटील, सरपंच PM पाटील, कोजीमाशीचे व्हाईस चेअरमन SD पाटील, आनंदा पाटील, बाबूराव पाटील, सुभाष लवटे, सखाराम माने, निवास रेडेकर, संजय बांगे, संदीप चौगले, सागर पाटील, तुकाराम पाटील, सुनील तुरंबेकर, महादेव चौगले, संतोष सूर्यवंशी, सज्जन शेलार, कृष्णात पाटील आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार संस्थापक चेअरमन सज्जन पाटील, मॅनेजर रवी लवटे व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला। संतोष पवार यांनी यावेळी स्वागत व आभार मानले।